चटका होणार आहे. मगाशी सांगितलं काकेत हात घालून कुणी मारावं, बिराजदार मामा. काकेत हात घालून धुवून त्या डावाला इंग्लिशमध्ये थंड डावावर विजय मिळवला बिराजदार पैलवान. माझी आणि त्यांची 68 ला कुस्ती झाली आणि 69 मध्ये महाराष्ट्र. आणि डाव्या पवित्र्यावर नंद अवतार, डाव्या पवित्र्यावर अण्णा कोळेकर, पांढऱ्या लांगेचा नंद अवतार आणि तांबड्या लांगेचा अण्णा कोळेकर. हप्तेवरले अण्णा कोळेकर ना 55 दोनों बच गए, दोनों बच गए. माणसं पेरणार राहिली का काय? देवाना हात दिला टाळ्या वाजवायला. आणि हो सोडा दोघांनी कुस्ती आहे. शांतता राखा. दोघांमध्ये सांगितलं आपल्याची ऊर्जा प्राप्त होते. आणि नंद अवतारनं कब्जा घेतलेला. विनयशील आणि नम्रता त्याचं नाव पैलवान. नम्रता हा पैलवानाच्या गळ्याचा दागिना आहे, तो त्याचा शृंगार आहे. ताट असणं हे मडाचं लक्षण आहे, मडच ताटत असते. नम्रता यानं शोभतोय पैलवान. गावाचा स्वाभिमान आणि अभिमान होतो, गावाचं भूषण आणि वैभव होतंय. पैलवान कधी सज्जन, शांत, विनयशील, निगर्वी असेल तर तो पैलवान. जात असलं तर जा तुझ्या घरला म्हणते, तुझा असतील घरचा. अशी ही कुस्ती लागलेली आहे. एक मी सगळ्यांना आवाहन करतो, बजरंग बलीचा जय जयकार करायचा आहे. ज्यांना ज्यांना तोंड दिलं देवानं त्यांनी जय जयकार करायला किचकिच करू नका, नाहीतर पुढल्या जन्मी मुक्क उशिला. अजून आवाज पाहिजे. अरे हनुमंताच्या भूमकारानं रावणाची लंका जळवली होती, रावणाच्या डोक्यावरला मुकुट पडला होता. हनुमान भक्त असाल तर आकाशाला जाऊन येऊ. आवाज बाळासाहेब सिंगवातर, आनंदा जाधव इस्लामपूरकर आणि त्यांचे साथीदार. कोपराचा घुटना पाण्यावर ठेवलेला आहे. नंदू अवतारचा वडील ही पैलवान आणि खालच्या अण्णा कोळेकरचा वडील ही पैलवान. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. हापूस आंब्याला हापूस आंबच येतात, लिंबोळे येत नाहीत. हा सिद्धांत आहे. आणि अशी कुस्ती चाललेली आहे. कुस्ती निकाली करायची, कोपर नुसतं नाही ठेवायचा. मानाची गदा तिकडे सरकार लागलेली आहे. वा, उठण्याचा आटोकाट प्रयत्नांना कोळेकर करतोय. पायाला हात टाकणारी 5 निर्णय.